न्यूज। जय हिंद, जय भारत। मी शेख आबिद शेख बशीर आबू बागवान DSP न्यूज मध्ये आपला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 9 जानेवारी 2025 गुरुवार रोजी मलकापूर येथे स्थानिक मराठा मंगल कार्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून नगर अध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांच्या पुढाकारातून पत्रकारांचा सम्मान करण्यात आला। पत्रकार दिन के शुभ अवसर पर सभी पत्रकारों का सत्कार सम्मान कार्यक्रम के अध्यक्ष माजी नगर दिलीप भाऊ देशमुख, इस कार्यक्रम के आयोजक माजी नगर अध्यक्ष हरीश भाऊ रावळ, आदरणीय मंच, सभी बैठे हुए पत्रकार भाइयों, आज सम्मान कार्यक्रम का रखा गया है। हरीश भाऊ रावळ की तरफ से पत्रकारिता करने का काम जो आप लोग करते हैं, मैं एक ही बात कहूंगा कि सत्य को सोचने का काम, सच्चाई को सोचने का काम, करने का काम आप लोगों ने करना चाहिए। गरीब जनता को न्याय देने का काम आप लोगों ने हाथ में लेकर इस देश की एकता, अखंडता को अवलीन रखने के लिए काम करना चाहिए। आप सबको शुभेच्छा देता हूं और एक ही बात कहूंगा, अच्छे बुरे की खबर दे के जाऊंगा, अच्छे बुरे की खबर दे के जाऊंगा, चेहरों को बोलने वाली नजर दे के जाऊंगा। यारों, मैं इस जमाने का हो सकता हूं कि पत्थर को बोलने का हुनर दे के जाऊंगा। जय हिंद, जय भारत। आजचा कार्यक्रम जो आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचत आहे। अध्यक्षांच्या भाषणानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल। त्याआधी मी आता आमंत्रित करतो या कार्यक्रमात मलकापूर शहर व तालुक्यातील समस्त पत्रकारांचे सत्कार मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचं जे उत्कृष्ट संचालन ज्यांनी केलं ते आमचे मित्र, परमस्नेही दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी प्राध्यापक नितीनजी भुजबळ सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश भाऊ रावळ, माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ देशमुख, प्राध्यापक नितीनजी भुजबळ हे पूर्ण आपलं सूत्रसंचालनाचं काम समर्पित करण्याची विनंती करतो। धन्यवाद। हा सत्कार म्हणजे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढवणारा एक माध्यम आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ देशमुख यांना विनंती करेन की आपण अध्यक्षीय समारोप या प्रसंगी करावा। आपली आपण या विचारवंती प्रमुख हरीश भाऊ रावळ यांनी जो आज सर्व पत्रकारांचा हा जो सत्काराचा समारोह ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो। आद्य पत्रकार जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। तसेच मलकापूर येथील आद्य पत्रकार केशव नारायण सावजी यांच्या सुद्धा स्मृतीस अभिवादन करतो आणि माझा 2 शब्द बोलतो। मलकापूरमध्ये पत्रकारिता सुरू करताना केशव नारायण सावजी यांचं नाव घेतल्याशिवाय पत्रकारिता पुढे जात नाही। मी फार लहान होतो त्यावेळेस, ज्यावेळेस स्वर्गीय वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या सभेमध्ये केशव नारायण सावजी यांनी, केना सावजी यांनी ज्यावेळेस ते नारे मारून त्यांना मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होतं, तशी पत्रकारिता त्याच्यानंतर मला खूप वर्षानंतर पाहायलाच मिळालेली नाही। मी काही तुमच्या याचं काही अवमान नाही करून राहिलो होता, कारण आक्रमक पत्रकारिता आणि मवाळ पत्रकारिता या दोन्ही हे गुण आपल्यामध्ये असायलाच पाहिजे। हे गुण असताना तुम्ही सामान्य माणसाचा जोपर्यंत तुम्ही त्या सामान्य माणसाबद्दल लिहित नाही, बोलत नाही, तोपर्यंत तुमच्या पत्रकारितेला काहीही अर्थ राहणार नाही। म्हणून माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही शेवटच्या माणसाच्या दुःखात सहभागी होऊन आणि त्यांच्या माहित्या
लोकांपर्यंत पोहोचावं, शासन दरबारी पोहोचावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावं, एवढीच मी आपल्यापासून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गजभाऊ ठोसर शिवसेना नेते यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. पत्रकार दिनानिमित्त ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व पत्रकारांचा सन्मान केला, आम्हाला बोलून आमचाही मान सन्मान केला आणि या पत्रकार दिनाला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले. सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. सर्वांनी जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे कोणीही जेवण झाल्याशिवाय जाऊ नये. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकाच्या वतीने भोजनची व्यवस्था केली होती. समस्त पत्रकार आणि नेतागणांनी भोजनचा स्वाद घेतला. मलकापूरवरून फेमशेकची न्यूज असेच बातम्या पाहण्याकरिता आमच्या DSP न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर बातमी आवडली असेल तर आपल्या दोस्तांमध्ये शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.